नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर. अगदी झटपट तयार होणारी खीर आहे. बऱ्याचदा आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात, तर आपण काय गोड बनवावं असं विचार करतो किंवा बाहेरून बऱ्याचदा श्रीखंड, बासुंदी वगैरे आणतो. पण ते न मागवता जर समजा अशा पद्धतीनं तांदळाची खीर जर आपण घरात बनवली तर ती अतिशय पौष्टिकसुद्धा आहे आणि सर्वांना आवडेल अशी सुद्धा ही तांदळाची खीर आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खीर एकदा नक्की बनवून बघा. तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात जो तांदूळ वापरता, कोणताही तांदूळ घेतला खीर बनवण्यासाठी तरी चालतो, पण मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर मी बासमती तांदूळ घेतला आहे. तर या चमच्याने मी 4 चमचे बासमती तांदूळ घेतलेला आहे, कारण की मी फक्त 3च लोकांसाठी आजची खीर बनवती आहे. तर तुम्हाला जास्त प्रमाणात खीर बनवायची असेल तर तुम्ही तांदळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला मी हे तांदूळ जे आहे ते या टोपामध्ये टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि हे तांदूळ मी अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवणार आहे. तर हे बघा, हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच पाणी टाकून मी हे तांदूळ पाऊण तासासाठी भिजत ठेवणार आहे. तर हे बघा, खीर बनवण्यासाठी मी हे तांदूळ पाऊण तास भिजत ठेवले होते. ते तांदूळसुद्धा छानपैकी भिजलेले आहेत. तर खीर बनवण्यासाठी आपल्याला आणखीन काही साहित्य लागणार आहे. तर सुरुवातीला मी ते दाखवते. तर इथं मी साखर घेतलेली आहे, सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि दूध घेतलेलं आहे मी 1 वाटी. इथं मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. पिस्ता, बदाम आणि काजू मी कट करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जर ही तांदळाची खीर फक्त दुधामध्ये बनवायची असेल तर तुम्ही दुधामध्ये सुद्धा बनवू शकता, पण आमच्या घरात पूर्ण दुधाची खीर आवडत नाही, त्यामुळं मी निम्म दूध आणि निम्म पाणी असं वापरते खीर बनवताना. तर मी या वाटीनं 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तर याच वाटीने मी पाणीसुद्धा घेणार आहे. तर सुरुवातीला आपण जे तांदूळ भिजवून घेतलेलं आहे ते मिक्सरला बारीक करून घेते मी. तर मी तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. तर हे तांदूळ बारीक करताना खूप जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर असं तांदूळ बारीक करायचं. खूप जास्त पातळ पेस्ट बनवायची नाही आपल्याला. तर खीर बनवण्यासाठी मी इथं स्टीलचा टोप घेतलेला आहे आणि मी तांदूळसुद्धा हे बघा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय, अगदी असं बारीक मी हे तांदूळ केलेलं नाही. हे बघा, थोडंसं असं मोठंच हे तांदूळ मी केलेलं आहे बारीक मिक्सरला. तर सुरुवातीला मी पाणी ओतून घेणार आहे. तर ही खीर जी आहे ती पुरीसोबत, चपातीसोबत किंवा अशीच कोरडी जरी खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे. कमी साहित्यामध्ये सुद्धा बनते. आपल्याकडं जर समजा ड्रायफ्रूट्स वगैरे नसतील तरी चालतं, असं काही नाही की ड्रायफ्रूट्स टाकायलाच हवेत. तर मी या पाण्यामध्येच हे दूध टाकून घेणार आहे. वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून मी दुधामध्ये टाकून घेते. तुम्हाला जर ही खीर पूर्ण दुधामध्ये बनवायची असेल तरीसुद्धा चालते, पण मी कायम खीर बनवताना निम्म पाणी आणि निम्म दूध असं बनवते. तर चमच्याने मी हे दूध सुरुवातीला मिक्स करून घेते आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे साखर. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. तर मी याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे, पण मी साहित्यामध्ये मीठ दाखवलं नव्हतं, कारण की अगदी थोडंसं 1 चुटकी म्हणजे थोडंसंच, अगदी थोडंसं आपण मीठ याच्यामध्ये वापरणार आहोत. म्हणजे कोणता पण गोडाचा पदार्थ आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस थोडंसं जर मीठ टाकलं तर त्या पदार्थाला आणखीन छान चव येते. खूप जास्त मीठ नाही वापरायचं, नाहीतर त्या गोड पदार्थाची टेस्ट वेगळीच लागेल. पण अगदी थोडंसं चिमूटभर जर मीठ टाकलं तर प्रत्येक पदार्थाला छान अशी टेस्ट येते. आता मी टाकणार आहे किसून घेतलेलं खोबरं.
तर ह्या खोबऱ्यामुळं खीरला जी तांदळाची खीर आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते. तर हे बघा, आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हे बारीक करून घेतलेले जे तांदूळ आहे ते. हे तांदूळ टाकायचं आणि पटापट चमच्याने मिक्स करून घ्यायचं, नाहीतर ह्याच्या गाठी तयार होतात. तर चमच्याने मी सगळं काढून घेते आणि हे बघा मी पटपट हलवून घेते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं तांदूळ राहिलेलं आहे, तर मी त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. गॅस बारीक करते. तर ही खीर खाली लागू द्यायची नाही, सारखं असं चमच्याने हलवत राहायचं आहे. तर मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी टाकून घेते, म्हणजे तांदूळ वगैरे जे मिक्सरच्या भांड्यात राहिलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित निघेल. आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर साखरेचं प्रमाण जर समजा बनवल्यानंतर खीर थोडंसं कमी वाटत असेल तर थोडीशी साखर टाकली तरी चालते. खूप जास्त गोड आवडत नसेल तर साखर कमी वापरली तरी सुद्धा चालते. तर मी थोडंसं खोबरं शिल्लक ठेवलेलं आहे, किसून घेतलेलं जे होतं ते. तर ड्रायफ्रूट्स मी लास्टमध्ये टाकणार आहे. आता मी टाकणार आहे थोडंसं मीठ. तर हे बघा, अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी, खूप जास्त मीठ नाही टाकलेलं. तर ही खीर आता मी 7-8 मिनिटे शिजवून घेणार आहे. तर ही आत्ता जरी पातळ दिसत असली तरी जशी शिजेल तशी ही घट्ट होत जाते. तर हे बघा, अगदी झटपट तयार होते ही खीर. तर ही खीर मी 7-8 मिनिटे शिजवून घेते सुरुवातीला. तर खीर आपली शिजते तोपर्यंत मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तूप. तर तूप मी काही विरघळून वगैरे घेतलेले नाही, ही आपली खीर गरम आहे त्यामुळं ती व्यवस्थित मिक्स होतं तूप त्याच्यामध्ये. तर हे बघा, मी तूप टाकून घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल, किंवा ज्यावेळेस आपण ही खीर खाण्यासाठी देतो त्यावेळेस वरून जरी थोडंसं तूप टाकलं तरीसुद्धा खूप छान लागते ही खीर. तर ही सारखी खीर मध्ये मध्ये हलवत राहायची, खालून लागायला वगैरे नको यासाठी. तर ही बघा तयार आहे गरमागरम अशी तांदळाची खीर. तर मी वरून ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं किसलेलं खोबरंसुद्धा टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसते ही खीर. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही तांदळाची खीर एकदा नक्की बनवून बघा. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी असणारी ही तांदळाची खीर, आणि अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होणारी आहे आणि अगदी सर्वांना आवडेल अशी तयार होते ही तांदळाची खीर. तर तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीनं ही तांदळाची खीर एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.